कुमुदिनी, कोणाला शोधतेस? बोल ना कुमुदिनी, कोणाला शोधतेय? मी सांगतोय ता कोणाक शोधता आता? बच्ची काकी, तुम्ही इकडे येऊक लागला तुझ्या मैत्रिणीक भेटूक? का इथे आलात तुम्ही? का असं वागताय? कावेरी, वागण्याक ज्यांनी लगाम घालूक वयो ना, त्यांनी जर घातल्यानी नाही तर माझ्याकडे दुसरा पर्याय काय? काय चुकीचं वागलंय कुमुदनीने? हा, काय चूक आहे तिचा? माझ्यासोबत मैत्री केली ते चुकीचं आहे का? कावेरी, ह्या बघ, माझा ऐकान घे. मला ना काय नाही ऐकायचंय. तुम्ही ना हे सगळं मुद्दामून करतायत. तुम्हाला ना माझी आणि तिची मैत्री ना टिकू नाही द्यायची आहे. काय वाईट वागली ती तुमच्या सोबत? का तिच्या मागे लागलात तुम्ही? बच्ची काकी, तुम्ही जा इथून, जा इथून, बोलते ना, जा. असंच थैसरच थांब कावेरी, सगळं उलगड होय. शेवंता, खय घेऊन जाणार होतस याका? खैसली वाट धरणार होतस? सांग त्या का? मुन्नी, कावेरी, अगो तुका कळता काय होता आता? नाही नाही, मला नाही ऐकायचं तुमचं. नाही नाही, मी नाही ऐकणार आहे. अगो ऐक, नाही. थांब कावेरी. कावेरी, कावेरी, कुमुदिनी, कुमुदिनी, बच्ची काकी गेली, समोर ये ना. ती आपली मैत्री नाही तोडू शकत. कुमुदिनी, ये ना समोर. कुमुदिनी, अगो थांब. अगो काय असास? कावेरी, 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 अगो काय जातस? कावेरी, कावेरी, तूच असस ना? कावेरी, कावेरी, गो गो थांब. कावेरी, कावेरी, थांब. कावेरी, 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 अरे कावेरी, कुठे गेली होतीस तू? हा, मागे काय बघते? कावेरी, कावेरी, काय झालं सांगशील का मला? बच्ची काकी खूप वाईट आहे, खूप वाईट. ती कुमुदनीला का त्रास देतेय, का छळतीये? ती माझी मैत्रीण आहे ना, ती का माझा जीव घेईन? बच्ची काकी ना प्रूव्ह करतेय की ती वाईट आहे, पण ती नाहीये. मला नाही आवडत आहे बच्ची काकी. अभि, तुला माहितीये, ती मला बरं करायला नाही आलीये, ती कुमुदनीला त्रास द्यायला आलीये. असं का वागतेय ती? सांग ना मला, असं का वागतेय? अभि, 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 हिला जायला सांग. अभि, हिला जायला सांग. कावेरी, नाही, जायला सांग, जायला सांग. मग अभि ती त्रास देणार. अभि सांग, जा तू, जा ना. सांग अभि, सांग तिला. कावेरी, अभि हिला जायला सांग, ती त्रास देणार. अभि जायला सांग ना. अभि,
अभि कावेरी मला सोडा सोडा, मला जायचंय. सयाजी नाही, तू कुठेही जायचं नाही सयाजी. सुषमा त्याला थांबवायला हवं, नाहीतर सगळं कठीण होईल. हे काय चाललंय माधव? हा? सोडा मला, मला तू बोलवतोय, मला जायला पाहिजे. सोडा. हा काय बडबडतोय माधव, मला काहीच कळत नाहीये. कुठल्या हे बोलायची ही वेळ नव्हे. सोड मला. सयाजी सयाजी थांब, एक पाऊल जरी पुढे टाकलं तर. मला हे सोड. सयाजी 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 माधव, हिम्मत कशी झाली रे माझ्या सयाजीवर हात उचलायची? तुझी ही हिम्मत, तुला ना सोडणार नाही मी. सुषमा, बयेचा आदेश मला मोडता येणार नाही. माझं झाड माझ्यापासून लांब न्यूक देऊचंय नाही बच्चे. माधव, बरा केलंच नाही. तुका अजून बापाशीची ओळख पटलेली दिसत नाही. हा कुठलंच काय राग पण नाही. कावेरी, छंडणे, अगो काय करून ठेवलास पोराचा? माझ्या वांगडा बोलूक पण मागणार नाही. चुकतेची नाही, हा चूक तुझीच असा. ही सगळी तुझीच कर्म असत, आमका कळणार नाही काय? मका याक सांग, या सगळा करून तो काय मिळतला? काय मिळतला या घरात येऊचा? हा अगो इंदू तेव्हा पण खंबीर होता आणि आता पण तेवढाच खंबीर असा आहे. जीव गेलो ना तरी अण्णान वांगडा लगीन करू तुका या घरात येऊ देऊचाही नाही मी. आई, तुला काय वाटला आता तू त्यांच्या वांगडा लगीन करून या घरात येशील? अगो कावेरी समोर तुझं चांगुलपणा दाखवतस ना, तू किती दिवस टिकतलो चांगुलपणा? कधीतरी तुझा रूप बाहेर येतलाच. काय करशील तेव्हा? आई, अभिरामा, काय होता रे या सगळा? पोर माझ्याशी बोलूक मागणार नाही, असं कधी वागा नाही होता. माहितीये मला, पण तू मनाला नको लावून घे. जरा राग आलाय तिला. राग गेला ना स्वतःच येईल बघ तुझ्याशी बोलाय. अरे आपण समजून घ्यायला हवं ना आई, आणि ते पण तिच्याच कलाने समजून घ्यायला हवं. ह्या सगळं तिका लवकरात लवकर कळूक वया. ह्याच्या इडक्या सून बाहेर पडत ना तेव्हा सगळा व्यवस्थित होईल. होईल आई, सगळं व्यवस्थित होईल. हं? फक्त तू आमच्या सोबत राहा अशीच. होय रे बाबा, मी तुमच्या वांगडातच आहे रे बाबा, वांगडातच आहे तुमच्या. मी माझ्या पोरांच्या वांगडाच आहे, कळला? काय बनू? हो, चाय गरम असा, चौकाश पी. आज सकाळपासून काय बोलणंच नाही तू. एवढा असा काय झाला? हं? काय चुकला काय? ह्या बघ, तुका राग आहे ना साहजिकच असा, पण ह्या सगळ्यात चलला हा ना त्या तुझ्या भल्यासाठीच चलला. या सगळ्या सून तू बाहेर पड,
एवढीच काय ती ईश्वराचरणी प्रार्थना असा गो बाय. लयच कुरकुराक लागलो नाही लय आवाज करता बदलूचो का काय म्हणजे बदलूच असतो तर माका सांगा. हा मी देतो एकदम फर्स्ट क्लास बघून. हा अजिबात टेन्शन घेऊ नको मी आहे ना ऑल इन वन साळगावकर. हा सकाळी सकाळी तुम्ही आलात काहीतरी काम असेल तुमचं. या बघा या असा होता म्हणजे जा सांगा गेले तर बाजूक रावला दुसराच बडबडत रावलंय. काय झाला त्या दिवशी असाच झाला. बायकोन मीठ हाडूक पाठवल्यान त्या भोगट्याच्या दुकानात मीठ ठेवला बाजूक आणि मी थैसर. परत विषय तुमचा भरकटतो. काम काय आहे तुमचं. ह्या बघा असं होतं इलय की त्यांनी बोलतय काय. साहेबानो ओ घरात काय चालला काय काय झाला काल जेवल्यावर म्हटलं तर शतपावली करूया म्हणून बाहेर फिराक गेले रात्री. अहो शतपावली रवली बाजू समोर वहिनींका बघून अंगाचं थरक पडलं मग. हिने हसत ना घरात म्हणजे काल रात्री आली परत घरी. बरं झालं नाही पण तुमचं लक्ष नाही होतं काय कोणचं. आणि मी म्हणतोय एवढी माणसं घरात असताना ते बाहेर गेलेच कसे. साळगावकर झोपलो होतो आणि आहे ते आता बरी आहे. बरी आहे ना बरं झालं देवाच्या कृपेने बरी आहे ना आता एक बरा झाला. हो पण परत असा कधी होत तर सांगता येणार नाही ना. नाही म्हणजे परत असा होक नको असाच मागा वाटता पण काय असा तर बघून घेतलेला बरा ना. हा म्हणून म्हटलंय. हा नाही म्हणजे काय झाला गावात पण चर्चा सुरू झाली या पूर्वाच्या लग्नाचा विषय चर्चे केलो गावात. आता काय झाला त्यावेळी मी बाहेर होतोय त्यामुळे मी लग्नात नाही होतोय. पण काय झाला त्या दिवशी पण असाच झाला असा लोक म्हणतात. साहेबांनो हे बघा असा हातपाय घालून कसा चालात तुम्ही. काही एक टेन्शन घेऊ नको मी आहे ना. हा मी काहीतरी करतोय. हा म्हणजे तुम्ही म्हणत असशाल तर एक उपाय आहे माझ्याकडे. काय उपाय. काय म्हणजे ना मांत्रिक असा हो खय खयसून त्याच्याकडे माणसं येतात. म्हणजे काय एकदा माणसाक त्यांच्या समोर नेऊन उभा केला की त्याच्यावर जा काय असतात खयचे काय पळान जाता परत येणार नाही. अहो माझ्या बायकोच्या बहिणीच्या सासूच्या मेवणीचा एका धरलेल्या कडक एकदम आईनी काय दिसती चवताळली होती. बॉम्बे मारायची हरडायची अहो भीती कपाळ आपटायची. मांत्रिकान काय केल्या उदी घेतल्यात या भीतीर ती कपाळ आपटी एका उदी फासल्यात. जशी बाईन त्या भिंतीवर कपाळ आपटल्या बाई खाली पडली. 2 मिनिटात उठली आणि म्हटली चला घरा. बोला एकदम क्लिअर. नाही साहेबांनो कसा तुमचो याच्यावर विश्वास बसात नाही बसात पण जा हात म्हणजे बघा कसा काय म्हणजे जावचा आटला तर माका सांगा मग बोलूया मांत्रिकात. काळजी घ्या येतोय मी. हा चला. कसलो विचार करतस. मांत्रिकाक बोलवचो. अरे मांत्रिकाक बोलवलंस तर अण्णा आणि शेवंता त्याका जितो सोडणार नाही. नको विचार करूस. जर चांगलं होत असेल तर करायला काय हरकत आहे. वेळ आणि पैसो वाया जायत कायच हातात लागूचा नाही. म्हणजे आताही आशेवरच जगायचं. बच्चा काय झाला. वची काकी अभिरामा वची काकी अरे
काय करायचं मग आता? हा अगं सांग ना मला. हे बघ, तू म्हणालीस सगळ्या दिव्यातून जायचंय, मी गेलो. तू म्हणालीस रागावर ताबा ठेव, मी ठेवला. शांत बसलो, सगळं समजून घेतलं मी. पण हे बघ, आता ना मला काही समजत नाही. नाही म्हणजे समोर मला सगळा अंधार दिसतोय, सुन्न झालं माझं डोकं. बोल काय करायचं? अगं वच्ची काकी, माझी बायको गावात रात्रभर येड्यासारखी फिरत असते ग. काय करायचं मी? नाही सहन करू शकत आता मी. काहीतरी मार्ग काढायला हवा यातून. बोल ना, का मी या घरात मांत्रिकाला नाही आणायचं? का तिला मी डॉक्टरकडे घेऊन नाही जाऊ शकत? हे बघ वच्ची काकी, आता ना फक्त तुझ्यावर विश्वास ठेवून हातावर हात ठेवून नाही बसू शकत मी. हिंदू बरं झालं इलस. तू जो झील मांत्रिक आणूक बघता घरात घे तेच पण नाईलाज होता हा. वय, पण त्याका संकटाची जाण ना या. तुका असा ना समजव त्याका. आता ती काय समजवणार आहे? तिची पण शेवटची आशा तूच होतीस. तूच हातपाय गाळल्यावर ती काय करणार आहे? अभिरामा, हातपाय गाळलं असतंय तर हैसर थांबलंय नसतं. मी ह्या जा काय करतय का माका सिद्ध करूक नाही, तुमका सगळ्यांका यातून बाहेर काढूक करते. घे, अभिराम चुकून काय बोललो असत ना तर माफ करते का? आई, अभिरामा, तुझो त्रास कळता माका. तुझा रागावना साहजिक. पण आता पातूर एवढं धीर धरलंस ना, अजून थोडं धीर धर. हिंदू, तुझ्या या घरातल्या देवांका, मूळ पुरुषांका एक वेळ हाक मारील, पण मांत्रिक नको. कावेरी बोलत नाही, ह्यात शेवंताचो डाव असा. हिंदू, या घरातल्या देवांका मी माझ्या कार्यात कधी घेऊक दिलंय नाही, पण आता येळली असा. अभिरामा, सांच्या मूळ पुरुषाक नारळ दी. हा पण त्या येळेस घरात ना कोणी बाहेर पडा नको. आणि महत्वाचा म्हणजे कावेरी नारळ देताना बघाक नको. त्याका देवघरात बसव. त्या बाहेर पडूक बघात, पण त्याका बाहेर पडूक देऊ नको. एवढा करशील ना? कावेरीसाठी काही करेन मी. पाणी टाकलंच नारळावर. अभिरामा, आपलो विश्वास असलो नसलो तरी काही गोष्टी करूचे लागतात रे. त्याचं काय करायचं? देतो नारळ. आता ह्यो नारळ हैसरच फोड. त्याचे बारीक तुकडे कर. ते तुकडे वाड्याच्या ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आणून जोड. या बंधन असात वाईट शक्तींका दूर लोटूसाठी. हाय सरी. अगो बरा वाटत तुका? चल. अगो बरी आहे मी. मला काय झालंय? होय गो, पण हाय सर बसलस ना तर प्रसन्न वाटत तुका. अम्मा मी जाते. कावेरी, एवढं आई सांगते तर थोडा वेळ बस नाही इथे. काय चालू आहे? अभि कुठे? अभिराम येतोय. बाय, आम्ही पण हैसरच असाव ना. तो ना थंय बसलेलो हा. तो सगळ्यांचा चांगला करीत. मी रूम मध्ये जाते. मी तिकडे बसते. कावेरी ऐकणार नाही का? माधव दादा, अगो काय सांगलंय म्हणजे तू ऐकशील? या बघ, जा काय मनात असा ना त्या सगळा तेका सांगून टाक. तेका सांग, जा काय वाईट शाईट असतात ना त्या सगळ्या बाजूक सांग. चल बस, बस रे सर, बस बस गो, बस.
घे हे तुकडे घे आणि ह्या टोकापासून वाड्याच्या ह्या टोकापर्यंत आणून सोड. अम्मा मी आता जाते. हो वाईस बस बरा वाटत तुका. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.